सध्या युद्धाचा फटका रायगड जिल्ह्यामधील अनेक हॉटेल व्यावसायिकांना बसताना दिसतोय। सध्या मी रायगड जिल्ह्यातील जोशी वडेवाले या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हॉटेलमध्ये आहे। तिथे देखील आपण बघितलं तर एकंदरीत सर्व पदार्थ जे आहेत ते चुलीवरच बनवण्याची वेळ आलेली आहे। गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्या कारणास्तव या ठिकाणी आपण जर बघितलं तर चूल जी आहे ती पेटवलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या हॉटेल व्यवस्थापक भाऊसाहेब पवार आहेत। सर, एकंदरीत काय सांगाल, आताची सध्याची काय परिस्थिती आहे? सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल गॅस केंद्र सरकारने बंदच केलेले आहेत। त्याच्यामुळं गॅस तुटवडा असल्यामुळं चुली पेटवण्याची वेळ आम्हा व्यवस्थापकावर आलेली आहे। तरी काय काय पदार्थ सध्या आपले चालू आहेत किंवा काय काय पदार्थ आपण बंद केलेले आहेत? हे पदार्थ बऱ्यापैकी तसे चालू आहेत, परंतु जास्त प्रमाणात ज्याला सिलेंडर लागतो तो डोसाभट्टी आणि उत्तप्पा हे सध्या आम्ही बंद केलेलं आहे। बाकी सर्व चालू आहे चुलीवरतीच। प्रशासनाकडनं काय सांगण्यात येते का कधीपर्यंत सुरळीत पुरवठा होईल वगैरे? अजून त्यांच्याकडून तसं काहीच सांगण्यात येत नाहीये, त्यामुळं चुलीवरतीच सर्व काही होईल। आपण बघितलं तर युद्धाचा फटका कुठेतरी हॉटेल व्यावसायिकांना बसला असून एकंदरीत आता हॉटेल व्यवस्थापकावरती पूर्णतः त्यांचे पदार्थ जे आहेत ते चुलीवर बनवण्याची वेळ जी आहे ते एकंदरीत आलेली आहे। रायगड जिल्ह्यामधील अनेक हॉटेल व्यावसायिकांना आता सध्या आपले पदार्थ जे आहेत ते चुलीवर बनवण्याची वेळ आलेली आहे। कुठेतरी एकंदरीत युद्धाचा फटका बसत असल्या कारणास्तव कमर्शियल गॅसचा पुरवठा जो आहे तो एकंदरीत हॉटेलमध्ये होताना दिसत नाहीये आणि त्याचमुळे आपल्या ग्राहकांना विविध पदार्थ देण्यासाठी आता संपूर्ण हॉटेलमध्ये सर्वत्र रायगड जिल्ह्यामध्ये एकंदरीत चुलीच्या सहाय्याने पदार्थ जे आहेत ते बनवले जातात। आपण सध्या बघतोय की या जोशी वडेवाले हॉटेलमध्ये देखील याच चुलीच्या सहाय्याने हे जे पदार्थ जे आहेत ते एकंदरीत बनवले जात आहेत। आपण जर पाहिलं तर पारंपरिक जी चूल आहे ती पुन्हा एकदा या हॉटेलमध्ये एकंदरीत मांडलेली आपणास पाहाव्यास मिळत आहे। आपल्यासोबत हॉटेल व्यवस्थापिका आहेत। मॅडम, काय सांगाल, एकंदरीत काय परिस्थिती? गॅस तुटवड्यामुळे आता चूल पेटवणं तर हे गरजेचंच आहे, कारण का कस्टमर पण आम्ही सांभाळायचा प्रयत्न करतोय। आम्हाला नेहमीचे कस्टमर असतात आणि चुलीशिवाय पर्याय नाही आम्हाला। प्रशासनाकडनं काही सांगण्यात आले कधीपर्यंत गॅस पुरवठा सुरळीत होईल वगैरे? तसं काही आम्हाला सांगण्यात आलं नाहीये, पण अजून त्यांचं काय रिप्लाय आहे हे आम्हाला काही ते सांगत नाही तसे। पण कमर्शियलचे जे आहेत गॅस ते आमचे तर लगेच बंद केलेले आहेत। आम्हाला आधी काही कळवण्यात पण नाही आलं की गॅस बंद होणार आहे, की असं काही सांगण्यात पण नाही आलं। आणि ते बंद केल्यामुळं आम्हाला खूप मोठं म्हणजे हे झालेलं आहे की खूप काही म्हणजे आता हे चुलीवर बनवणं म्हणजे एवढं शक्य नाही। पहिल्या काळात जे बनवलं जात होतं ते आता पुन्हा बनवून आम्ही कस्टमरला देण्याचा प्रयत्न करतोय। आपण जर बघितलं तर एकंदरीत कमर्शियल गॅसचा पुरवठा कधी सुरळीत होईल ते देखील अद्यापर्यंत या हॉटेल व्यावसायिकांना माहिती नाही आहे आणि त्याचमुळे आता या हॉटेल व्यवस्थापकावरती जी आहे ती चुलीवरती एकंदरीत पदार्थ बनवण्याची वेळ जी आहे ती आलेली आहे। राज वैशंपायन, टुडे मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।